माध्यमातून हाच केलेला आहे की खरं काय घडलं याची माहिती लोकांना पाहिजे, आम्हाला माहिती पाहिजे, म्हणून हा प्रामाणिक असा प्रयत्न तिथं केलेला आहे। माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर एवढं जमत असेल तर मला असं वाटतं की जर सगळ्या रिसर्च एजन्सीज, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज जर सरकारनी नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी जर लावल्या तर लवकरात लवकर आपल्याला या बाबतीतलं रहस्य त्या ठिकाणी कळू शकतं। सुरुवात करत असताना आता दादांच्या मुंबई ते बारामतीचा विमान प्रवास थोडक्यात दिलेला आहे। 210 किलोमीटर विमानाचं अंतर त्यांना तिथं कव्हर करायचं होतं। 27 मिनिटं त्यांना त्या ठिकाणी लागणार होते आणि विमान कुठलं होतं तर VSR ही एक कंपनी ऑपरेटर त्यांचं त्या ठिकाणी ते होतं। लेअरजेट नावाचा एक ब्रँड आहे, बंबार्डियर नावाची एक कंपनी आहे कॅनडाची, पण हे विमान हे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी बनलं आहे। पुढं आता याबद्दल विमानाबद्दल बोलायचं झालं, बंबार्डियर एरोस्पेस 2010 ला हे विमान बनलेलं आहे। लेअरजेट 45 हे विमानाचा टाईप आहे। खूप फास्ट विमान असतं, 51,000 फूट उंचीवर हे विमान त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतं। बाकीचे जर विमानं आपण बघितली ज्याच्यामध्ये कुठलीही असू दे तर ते विमानं हे 41,000च्या आसपास त्या ठिकाणी असतात। आता हे विमान लेअरजेट 45 असं त्या ठिकाणी दिसतं। त्याचे इंटरनल पार्ट्स हे मी तुम्हाला इथं दाखवलेत। अंदाजे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही, पण अंदाजे या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला दादा इथे कुठंतरी त्या ठिकाणी बसले असावेत। या सेक्शनमध्ये आपल्या बॅगा नाही तर अतिरिक्त जो काय आपल्या बरोबर सामान असतं हे सामान या भागामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं। इथं पेट्रोल म्हणजे ह्या पेट्रोलच्या टाक्या आहेत असं आपल्याला समजायला काय हरकत नाही। बाकी डिटेल जर कोणाला पाहिजे असतं तर